मला काल पार्वती मातेचा संदेश आला. तो संदेश काय आहे तो मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगते. पार्वती माता म्हणाल्या, तुमचा गणपती बाप्पा म्हणजेच माझा गणू सुखरूप घरी पोहोचला. मला त्याला बघून खूप आनंद झाला, पण त्याची तशी प्रतिक्रिया नव्हती. मला त्या गोष्टीचे जरा आश्चर्यच वाटले. मी त्याला म्हटले, अरे गणा, अंघोळ कर, जरा स्वच्छ हो आणि जेवणाला घेऊ. तर तो माझ्यावर जोरात ओरडला, अरे थांब ना ग, किती घाई करतेस, आणि जोर जोरात गाणं म्हणत लोळत बसला. मी त्याला म्हटले, अरे गणा, हळू बोल, बाबा ध्यानधारणेत आहेत. तर तो मला म्हटला, आय डोंट केअर. मला काही समजले नाही, कारण तो कुठली भाषा बोलत होता ते मी काही समजू शकले नाही. पण तो ज्या पद्धतीने ओरडला ते मात्र मला आवडले नाही. त्यानंतर मात्र तो खायला मागू लागला. तर मला म्हणतो, ए बाई, हे नको देऊ, मला कंटाळा आलेला आहे. अगं, खालची मुलं किती छान छान वस्तू खातात, तुला माहिती का? त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्यावर खूप प्रेम असतं. तुझं मात्र बिलकुल प्रेम नाहीये. नको त्या गोष्टी देऊ मला खायला, खालच्या गोष्टी दे ना गाई मला खायला. मी त्याला विचारले, अरे कुठल्या गोष्टी दिल्या होत्या त्यांनी खायला? तर तो मला म्हटला, असं गोल गोल वस्तू होती, त्याला पिझ्झा म्हणायची ती मुलं, बर्गर म्हणायची, वडे म्हणायची, टोस्ट. अगं आई, खूप छान 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 पदार्थ होते त्यांच्याकडे, खूप गारगार पदार्थ होते, आणि आपल्याकडे तर असं काहीच नसतं ग. अजून खूप छान छान वस्तू होत्या. दे ना गाई, मला तेच आवडतं. मला तुझे हे जेवण नको, मला ते नाही आवडत. आता तुम्हीच सांगा बरं, मी कुठून आणू हे जेवण त्याला? आणि ते कसं असतं ते मला पण नाही सांगता येणार. कसं तरी समजावून त्याला जेवण घ्यायला लावलं. मग मी त्याला माझ्या कुशीत घेतलं. जेवण वगैरे आटोपलं, मी त्याला माझ्या कुशीत घेतलं. मी त्याला विचारलं, गणू कसा आहेस रे बाळा? तो म्हटला, आई मी खूप छान आहे, पण आहे ना, मी तुला सांगू का, मला आता झोप येत नाही. का रे गणा? अगं, खालच्या मुलांकडे आहे ना असं पेटीसारखी वस्तू असते, आणि त्या पेटीसारख्या वस्तूमध्ये ते सारखं सारखं बघत असतात आणि खूप हसतात, कधी रडतात, कधी काय, आणि ते रात्र रात्र झोपण पण नाही, कुणाबरोबर खेळायला पण नाही जात. आणि आई, मी तुला खरं सांगतो, आता याच्या पुढे मी कोणासोबतच खेळायला जाणार नाही. ना नंदीबरोबर खेळायला जाणार, ना देवगणाबरोबर, आणि नंतर माझ्या कुठल्याच सवंगड्याबरोबर मी खेळायला जाणार नाही. पण मला ती पेटी हवी आहे. आई, तुझं जर प्रेम असेल ना माझ्यावर, तर तू मला ती पेटी आणून देशील. कारण खालची जी मुलं आहेत ना, त्यांचे आई बाबा त्यांच्यावर खूप प्रेम करतात, आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या मुलांसाठी ती पेटी घेऊन दिलेली आहे. आणि मला तिथे तुमची बिलकुल आठवण नाही आली. कारण काय करायचे, ती मोठी लोक ती पेटी घ्यायची आणि त्या पेटीत बोलायचे, शंकर पार्वती. तुम्ही लगेच यायचे, मला दिसायचे खूप वेगळ्या वेगळ्या अवतारात. खूप मस्त वाटायचं मला, कारण मला तुम्ही रोजच भेटत होतात, म्हणून मला काही विशेष वाटलं नाही. मी तर विचार करत बसले, बाई कुठली ही पेटी आहे. आणि आई, तुला खरं सांगू का, खाली ना खूप गंमत असते. जी लोक मोठ्या मोठ्या गाड्यांमधून येतात ना, त्या लोकांना माझ्याकडे लगेच येता यायचं, आणि माझ्याजवळ आले का ते आम्ही खूप छान छान फोटो काढायचो. आणि मग माझ्या एक लक्षात आलं आई, की जी लोक आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन यायची, त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना घेऊन यायची, त्यांना मात्र माझ्याजवळ येताच येत नव्हतं. आणि मग काय करायचं, ते लोक बळजबरी आले ना, तर तिथले जे बाकीचे लोक होते ना, ते त्यांच्या मानेला धरायची आणि जोरात लोटून द्यायची. आई, तुला खरं सांगू का, मला खूप मज्जा यायची. ती लोक कशी पडायची, त्यांचे आई वडील म्हातारे होते ते खाली पडायचे, त्यांचे छोटे छोटे मुलं पण त्यांच्या हातातून पडून जायचे, आणि बाकीचे लोक त्यांच्या अंगावरनं चालत यायचे. मग मी खूप मज्जा करायचो, टाळ्या वाजवायचो, खूप मज्जा यायची. आणि ती म्हातारी लोक उठली का अशी बारीक बघायची माझ्याकडे, आणि दूरूनच गणपती बाप्पा असं म्हणायचे आणि निघून जायचे. किती मज्जा असते ना खाली. मला खूप छान वाटलं. आई, खरंच ना, आपण खूप मोठे आहोत का ग? कारण मोठे आहोत म्हणूनच आपल्याकडे सगळे असं करून नजरेने बघतात, खूप अपेक्षेने बघतात आणि नमस्कार करतात. आई, आपण पण कुठे जायचं असलं ना, मोठे मोठे वाहनं घेऊन जात जाऊ, कारण आहे ना, मग आपल्याला खूप मजा करता येते. तसं आपण चालत नाही जायचं, गरीबासारखं नाही राहायचं. बघ, बापरे बाप, काय हा गणपती बोलतोय?
मला तर त्याचं हे सगळं ऐकून आश्चर्यच वाटलंय. काय करावं बाई. अरे बाबांनो, तुम्ही खाली आल्यानंतर ह्या गणपती बाप्पाला माझ्या गणाला काय शिकवलं. माझ्या गणाला किती वळण होतं, तो सगळ्यांशी किती प्रेमाने वागत होता. हा काय प्रकार आहे. ही पेटी म्हणजे काय आहे, हे तुमचं खाणं म्हणजे काय आहे, ही तुमची भाषा कुठली आहे, मला काही समजेल का. आणि खरोखर माझं प्रेम वेगळं आहे की तुमचं प्रेम वेगळं आहे. तो म्हणतो पेटी दिली तर आई बाबा खूप चांगले आहेत, पिझ्झा बर्गर दिलं तर आई बाबा खूप चांगले आहेत. मग आम्ही वाईट आई बाबा आहोत का. आम्ही तर त्याला कधीच ती पेटी देणार नाही आणि त्यात असलं घाणेरडं जेवण पण देणार नाही. आमच्याकडे जे साधं सोपं जेवण आहे तेच आम्ही देणार आहोत. बघा, तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही पण तुमच्या बाळांना साधं सोपं जेवण द्या आणि असं पेटी वगैरे काही देऊ नका. त्यांना मुक्त हस्तपणे खेळायला पाठवा. आणि असं असेल, तुम्ही जर तुमच्यामध्ये बदल केला तरच पुढच्या वर्षी मी माझ्या गणाला तुमच्याकडे पाठवेल. आणि हा काय भेदभाव. श्रीमंताला जवळ करतात, कधी कधी गरीबाला तुम्ही लांब फेकून देतात, त्यांचा आदर करत नाही. असं नाही. माझ्या गणूला सगळे सारखे आहेत आणि तो खाली आल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या शिकवा. नाही तर मी बिलकुल येऊ देणार नाही. तुमचं जर माझ्या गणूवर खरोखर खूप छान प्रेम असेल ना, तर तुमच्यामध्ये बदल करून घ्या. आणि असा बदल झाला तरच मी माझ्या गणूला तुमच्याजवळ पाठवेल, अन्यथा पाठवणार नाही.